नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋषी व्लॉग्स. आज आपली स्वारी निघाली आहे बँगलोरला. 9:30 पावणे 10 झालेले. सकाळी 4लाच जायचं होतं, कोणाला जाग नाही आली आणि अलाराम नेहमीप्रमाणे अलार्म वाजले नाही. नेहमीप्रमाणे 4 वाजले आम्हाला निघेपर्यंत. आता आपण 4 जण आहे. रोहित शेठ आहे आपल्यासोबत, प्रतीक शेठ आहे, सूरज शेठ इकडे आहे. सूरज शेठ मोकार पिवळे झालेले डायरेक्ट, आणि त्यातल्या त्यात आपला मोबाईल बी जुना झाला आहे, तर आता ते ओव्हर पोस्ट करता आहे त्याला. चलो फिर निकलते हैं आगे, बनी रही है हमारे साथ. ज्या गोष्टीच्या धाकामुळं लवकर निघायचं होतं तीच गोष्ट लागली आम्हाला इथं. ट्रॅफिक नेहमीप्रमाणे. तरी ठीक आहे, मूव्हिंग आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही. मग अशी झाली होती एका जागेवर स्टॉप. आपला पहिला टोल खेड शिवापूर. आता असेच टोलवर टोल जाणार आहे. हो, चेकिंग चालू आहे. आम्हाला खूप आहे पुढे. थांबवतात काय लक्ष तर नाही आपल्याकडे कोणाचं. तसं आपलं सगळं ओके आहे म्हणा. चलो. चालू आता कोल्हापूर जवळ जेवायला थांबलोय. नाश्ता काही थांबलो नव्हतो मागाशी, मात्र डायरेक्ट जेवायलाच थांबलोय. कोल्हापूर जवळ आलोय. आता रस्त्यानं थोडं ट्रॅफिक बी लागलं, त्याच्यामुळे वेळच झाला. म्हटलं आता जेवणच करून कसं मी 1:30 वाजले बरोबर जेवायला. मी तर सांगतो दाल बाटी. राजस्थानी हॉटेलला थांबलेलो आहे. रोहित पण दाल बाटी. तू काय दाल बाटी चुरमा. तू बी दाल बाटी का? सगळे डाळ बाटी.
राजस्थानी स्टाईल आहे. तर करू जेवण चांगलं आहे तर मस्त. बघू आता आल्यावर तुम्हाला दाखवत थाळी कशी आली आमची दाल बाटी. कशी खाल्ली का पण घ्या आता चुरून घ्या मस्त परव निवांत जेव्हा पोट भर. चालू करून म्हणलं आता. हां करा करा चालू करा. त्याचं तर लईच जबराट दिलं आहे त्यांनी. छाच पण आलेली आहे. चला करतो. चला झालं आमचं एकदम मस्त जेवण. आता पुढं परवा जेवण झालं. आज झोपाचं मग डाळबट्टी खाल्ली म्हणलं. डायरेक्ट स्लिपिंग. मी झोपलो डायरेक्ट आता बँगलोर मध्येच. डायरेक्ट बँगलोर आहे का आता. बरं चला निघू आपल्या पुढच्या प्रवासाला. लालपरी वेलकम टू कर्नाटक. कर्नाटकमध्ये आपली एंट्री झाली. वातावरण ठीक आहे. आपल्या गाडीची नंबर प्लेट निघाली होती त्याच्यामुळे वरती काढून ठेवली त्याला. आता चाललो आहे आम्ही आता पुढे. इथून या रिव्हरच्या पासून पुढे सुरू होते कर्नाटकची बाउंड्री. ही जी रिव्हर आहे ही रिव्हरपासून पुढे कर्नाटक सुरू होतं. आता आपण ऑफिशियली कर्नाटकमध्ये आलेलो आहे. मागेच RTOची चेकपोस्ट वगैरे घेऊन गेली महाराष्ट्र RTO. आता इकडे पुढे आय थिंक कर्नाटककडं नाही RTO. तिथं टोलच लागेल डायरेक्ट. आता आम्ही पोचलो इथं निपाणीच्या थोडं पुढे. जे ब्रिजचं काम चालू आहे त्याचं सर्वे आपणच केलं नाही. पूर्ण हायवेचं काम चालू आहे ना. जिथून कर्नाटकची बाउंड्री सुरू होती तिथून संकेश्वरपर्यंत ते सर्वेचं काम आम्हीच केलेलं आहे. पर्यंत असा ब्रिज होतो आहे पूर्ण. मोठा ब्रिज आहे आणि खूप दुरून सुरू झालेला आहे. हा ओल्ड रोड आहे जो ज्याने जातो आहे आम्ही ओल्ड हायवे. आणि आता वरतून रोड होणार आहे आता अजून पूर्ण. इथून अगोदर पहिले इथं घाट सेक्शन होतं त्यांनी ते पूर्ण कटिंग केलं यावेळेस. नाही आहे का. निपाणी सिटी जे ते गाव दिसतंय ते निपाणी गाव आहे. आणि इकडं हा जो रोड आहे आज इथून थोडं पुढे गेलं की गोव्याचा कट लागतो. गोव्याला जाण्यासाठी इथून हायवे पुढून.
इथून पुढं आता सरळ रोडचं काम झालेलं आहे, कटिंग वगैरे जी झालेली आहे. पूर्ण घाट चढून वरती आला का इथून मग गोव्यासाठी एक्झिट आहे. हे जे समोर दिसतंय ब्रिजचं काम चालू आहे, तो रोड गोव्याकडे जातो. इथून हा जो रोड आहे तो सरळ जातो गोव्याकडे, जे ब्रिजचं काम चालू आहे ते. इथून आजरा वगैरे त्या रोडनी मग गोवा, आणि हा रोड आता सरळ जातो इकडं मग आपलं बँगलोर. या रोडचं पण आपण पुढे संकेश्वरपर्यंत काम केलेलं आहे, आणि त्याच्या पुढे मग ते हुबळी वगैरे जिथं लागल ते बायपासचं काम पण आपणच केलेलं आहे सर्वेचं. ते पण दाखवतो मी तुम्हाला पुढे गेल्यावरती. अरे मित्रा, चलो गँग मजा करताय सगळी, डोरू भरून भरून नाचताय. पिकनिक आहे प्रति बरोबर. सहलीला चालली ती सहलीला. बघता बघता आपल्याला झालाय अंधार, संध्याकाळ झाली, जवळपास 6 वाजले. सनसेट पण झाला मगाशीच. रस्ता चांगला होता, मग चांगला डिस्टन्स कव्हर करून घेतला. जवळपास 500-550 किलोमीटर झाले निघल्यापासून. आणि इकडे कर्नाटकमध्ये रस्ते चांगले, त्याच्यामुळे पटपट पटपट डिस्टन्स कव्हर होतं. चल चालू आहे. बाकी आपले कार्यकर्ते सगळे फोनवर लटकलेले, सगळे वेगळे त्याचे फोन चालू आहे. आपला चालू आहे टिकी गाडी. अरे लोक जंगल घेऊन चालले, जंगल. जिराफ उलटा पडला पाय, झेब्रा आहे तिकडे, झेब्रा उलटा आहे, जिराफ बी उलटा आहे. चला आम्ही आलोय आता इथं, भरपूर पुढे आलोय. कोणता टोल नाका काय माहित नाही. थांबलो आता. दुपारी जेवल्यापासून कंटिन्यू चालत होतो.
म्हणलं चला काहीतरी घेऊ, चहा नाश्ता करू काहीतरी. नाश्ता नाही पण मग चहा घेऊ, कॉफी चहा, आणि निघू पुढे. कार साफ करून घेतोय. रात्रीचं ट्रॅव्हल भरपूर बाकी आहे आपलं. आणि आमचा कार साफ करायचा कपडा सापडत नाही, त्यामुळे तसं साफ करून घेतलं आता. इथून जवळपास 350 किलोमीटर बाकी आहे. सगळे साफ करते म्हणलं आपण मी साफ करून घ्या. अच्छा क्लीन तर झाली. पोरांनी संत्री आणि हे घेतली, पेरू घेतली खायला टाइमपास. आता मस्त जाऊ टिकी टिकी पुढे. थोडंच राहिलं आहे आता, थोडं म्हणजे तरी अर्धं राहिलं आहे, अर्ध्याला कमी थोडं. जाऊ आता मस्त. चलो बाय. निघतोय आता आम्ही. आपले को पायलट बदलले, सुरेश शेठ माग गेले आता. तिथं टुमकुरूच्या पुढे येऊन रिंग रोडला लागलो बँगलोरच्या. काहीतरी मोठं काहीतरी घेऊन चालले समोर, दिसत नाही. ते फ्रेम दिसते तुम्हाला, फ्रेम काहीतरी मोठे घेऊन चालले. त्याच्यामुळे पूर्ण रोड पॅक होऊन जायला रे, पूर्ण जायला ऑप्शन नाही, सगळे लेन पॅक. मित्र काय घेऊन चालले काय माहिती. डायरेक्ट पूर्ण रस्ता पॅक आहे आणि ट्रॅफिक पण जाम झाले मागे पण. बाकी अपडेट असं आहे की पोरं झोपली, पोरं निवांत घोरत आहे नाही, आहे का? आहे आहे. आणि आमचं चालू आहे नेटफ्लिक्स. बाकी काय रस्त्यात पुढे गेल्यावर दाखवतो ब्लेड विंडमिलची. इकडे दुसरा नंबर लागलेला आहे. ते आता 4-5 जातील, ते भरपूर आहेत माग, एका मागे. स्टोरेज आहे ना त्यांचं. मग रोड पॅक कर. जेव्हापासून आम्ही कर्नाटकमध्ये एंट्री केलेली आहे
तेव्हापासून सगळे रोड असेच चकाचक. गड्डीनं एक पॅच लागला होता हुबळीचा बायपास, त्याचं बी कन्स्ट्रक्शन चालू आहे म्हणून तिथं खराब रस्ता आहे. बाकी इथून तिथून रोड असेच एकदम मोकळे रोड आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. ट्रॅफिक कमी आहे मोकळे रोड असल्यामुळं, मोठे रोड असल्यामुळं मग ट्रॅफिक कमी होऊन गेलं आहे आणि स्पीड पण चांगला मेंटेन होत आहे. तसं आपल्या कोल्हापूरपर्यंत यायला एवढा वेळ लागला मग सकाळी, तिथून पुढे पटपट पटपट मग दिसतंच आमचं बऱ्यापैकी कवर झालं आहे. तुम्हीच बघा व्हिडिओमध्ये की रोड कसं आहे, लाईट वगैरे सगळे डेव्हलपमेंट चांगलं, म्हणजे डेव्हलपमेंट इथं पहिल्यापासून रोड चांगलीच आहे आपल्यापेक्षा, पण अजून आपल्याकडे बी अशी झाली पाहिजे. 1-2 रोड सोडले, समृद्धी एक्सप्रेसवे सोडला आपला मुंबई पुणे, बाकीचे हायवे असे नाही. म्हणजे आपलं नगर संभाजीनगर पुणे हा हायवे तर हायवे म्हणावं नाही त्याला, ते झाले. बाकी चकाचक आहे सगळं. इथं आपल्या राईट साईडला आता बँगलोरचा एरिया सुरू होतो सगळं. आता आपण बँगलोरच्या रिंग रोडने जातोय. डॉट वाजले 12 आणि 12 वाजता टाईम थांबलो जेवायला. पोराला म्हणलं काय खायचं, तर पोरं म्हणते रविवार लागलाय चिकन नॉनव्हेज खाऊ. दुपारी त्याच्यामुळेच आम्ही नॉनव्हेज खाल्लं नाही का, दुपारी शनिवार होता, नाहीतर आम्हाला येतं ना ते होतं कोल्हापूर होतं काय होऊ शकत होतं. बघू आता. सुरज शेट गेले आता तिकडे बाहेर, आम्ही इथं थांबलोय हायवेला जेवायला. आणि इथं याच्याबरोबर समोर एअरपोर्ट आहे, जिथे हॉटेल दिसतं का त्याच्या बॅक साईडला, तिथून आहे ना एअरपोर्ट दिसतं, बँगलोरचं एअरपोर्ट, मेन एअरपोर्ट. इथं टोल नाक्याचं थांबलेलो देवा, आता काहीतरी ऑर्डर. नाही तुला काय सांगायचं, सांग मग आपल्या दोघांना. तुला रे 3 बिर्याणी सांग लगेच त्याला. बाई 3 बिर्याणी. बिर्याणी आली आमची. कशी रे? मस्त आहे. मला मोबाईल धरून. कशी बिर्याणी? एकदम मस्त, जरा घरगुती सारखी. घरगुती सारखी का? खिचडीत बिर्याणी पीस टाकून दिली त्यांना. तू खाल्ली का? रस्ता वगैरे पण दिला आहे. चला ट्राय करू. चला झालंय आमचं जेवण, निघलो होतं आम्ही पुढच्या प्रवासाला. आमचं काय थोडं राहिले 42 किलोमीटर. पण त्याच्या अगोदर आता डिझेल घेणे, डिझेल रिझर्व लागली गाडी. कुठे म्हणलं काय प्रतीक, हे बघा एवढ्या थंडीमध्ये हा मुलगा आईस्क्रीम खातोय. याला मी म्हणलो तुला सर्दी होईल, पण मी ऐकत नाही आहे काही. या ज्यावेळेस त्याला सर्दी होईल ना, त्याला कळेल ना थंडीमध्ये आईस्क्रीम खाल्ल्यावर काय होतं ते. त्याला आम्ही जिम्मेदार राहणार. त्याला मग आम्ही जिम्मेदार नाही. प्रतीक तू तुझ्या इच्छेने खातो ना भाऊ, 100%. परत म्हणू नका मग, चला तुम्ही सांगाल बाहेर म्हणून. आमचं तर झालं जेवण, आता गाडीचं पोट भरू. गाडी झाली फुल्ली एमटी. तुला विचारवर कार्ड चालतं? कार्ड पेमेंट चलेगा? ठीक, फुल कर दो. फुल कर दो फुल. कर माझ्या. आपलं तर पोट झालं तिथं फुल, गाडीचं पोट फुल करून टाकू. आणि आज माहिती का तुला विचार, गाडी एका टाकीत किती चालली? किती? 1000 किलोमीटर. अरे बाप. त्या दिवशी आपण याच्यावर येताना फुल केलं बघ, कर्जतवरून येताना. कर्जतून हा. त्याच्यानंतर गाडी आता फुल करता आपण बरोबर 1000 किलोमीटर झाली गाडी. राईट. बघू आता काय. बोला प्रतीक्षा. डिझेल भरायचं चालू आहे. आता झाले 2700 बसले. फुल झाले आता, पुढे जायचे.
गाडीची टंकी झालेली फुल आपल्या. आणि आपलं डिस्टन्स बाकी आहे 23 किलोमीटर. थोडंच राहिले आता. जाऊ आता आपण. गेल्यावर बी आता हॉटेल शोध नाही. ते टाईम भरपूर झाला. 1 वाजले. हॉटेल भेटलं पाहिजे आता. एक तरी फोन करून ठेवला आहे मी. बघू आता काय होतं काही नाही. जवळपास 16 16.5 ॲव्हरेज बसलेले आपल्या गाडीला आता मस्तपैकी. एवढं स्पीड नाही येऊन सुद्धा. रस्ते एकदम मस्त. रस्ते चांगले होते ना त्याच्यामुळं मग ॲव्हरेज चांगलं बसलं. चलो जाएंगे अभी आगे. चलो फायनली पोहोचलो आम्ही हॉटेलला आता. हॉटेलला म्हणजे ते होमस्टेच आहे. आपण लास्ट टाईम थांबलो होतो तिथंच आहे. बरोबर झोपले थकले बरोबर. प्रत्येक सर म्हणताय त्यांचं काहीतरी दुखतंय बसून गाडी. बघू आता काय दुखतंय. सूरज भाऊ बाथरूममध्ये जाऊन मॅच बघताय. सूरज आहे का? रोज भाऊ रोज भाऊ चॅटिंग करताय. आम्ही काय भाऊ आमचं चालू आहे सेटअप. लावला चार्जिंगला हे लाव काही ते लाव. अशा प्रकारे आलो आहे मी फायनली. बँगलोरला आलो आहे. बँगलोरच्या आउटस्कट्समध्ये. तर उद्याचा ब्लॉग आता उद्या येईल. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटवर नक्की सांगा. काही चुकलं असेल ते पण सांगा. आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. नवीन असेल चॅनलवरती सबस्क्राईब करा. जुने असेल तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. तब तक पीस आउट. जय हिंद.